नमस्कार. KPR न्यूज या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. कालच्या मैदानावरती बकासूर त्याचबरोबर बालमा हे गटाला पास झाले, परंतु सेमीतून बाहेर पडले. अतिशय भावनिक वातावरण बकासूर प्रेमीमध्ये काल हे तयार झालं होतं, कारण की त्याला कारण पण तसंच आहे. गेल्या 2 सेमीमध्ये बकासूर हा सेमीतून बाहेर पडत आहे. बकासूरच्या वाट्याला अपयश येत आहे, परंतु त्याचे धक्कादायक कारण सध्या समोर आले. ते म्हणजे बकासूर ज्यावेळेस बकासूरचं नियोजन होत असतं, त्या मैदानाच्या अगोदर 1 ते 2 दिवस ते नियोजन एका व्यक्तीकडे गेल्यामुळे बकासूरचा सेमीमध्ये हा पराभव होत आहे, असं सध्या हे सांगण्यात येत आहे. त्या व्हिडिओमध्ये हे पण बोललेलं आहे की बकासूरचं नियोजन हे एकाच व्यक्तीकडे असावं, जेणेकरून बकासूरच्या वाट्याला हा पराभव येणार नाही. परंतु अनेक जण बकासूरचं नियोजन करत असतात. एका व्यक्तीकडे नियोजन दिलं तर बकासूर सर्व मैदानामध्ये हा गुलाल घेईल. परंतु आणि हे पण कारण समोर येत आहे की बकासूरला मुळशीत धुमाळ कोणत्याही प्रकारचा हा आराम देत नाही. असंख्य मैदानं झाले, बकासूरला कोणत्याही प्रकारची सुट्टी हे शेठने दिलेली नाही. बकासूरला सुट्टी नाही दिली तरी बकासूर हा धावत असतो. बकासूर 2 सेमी जरी पराभूत झाला असला तरी बकासूर हा संपलेला नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. कारण की बकासूरला जवळपास 6 ते 7 वर्षाचा इतिहास आहे. गेली 6 ते 7 वर्षे बकासूर आपण धावताना पाहत आहोत. एका दुसऱ्या मैदानामध्ये बकासूर पराभूत झाला तर बकासूर हा पराभूत झालेला नसतो, कारण की त्याने अनेक असे विजय मिळवले आहेत. त्यामुळे 1-2 मैदानामध्ये बकासूर पराभूत झाला तर तो संपणारही नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. उद्याच्या सहकार महर्षी या मैदानामध्ये बकासूर आपल्याला अकलूजमध्ये दिसेल. त्याचा पायरा कदाचित चिक्या या बैलासोबत असू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर, लाईक आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.